भगतवाडी भागात 100व्या श्री हनुमान चालीसा पठणाने भक्तिमय वातावरण। नवापूर शहरातील भगतवाडी भागातील श्री हनुमान मंदिरात श्री पवनपुत्र हनुमान चालीसा पठण सेवाभावी संस्थातर्फे 100व्या श्री हनुमान चालीसा पठण कार्यक्रमाचे उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमास परिसरातील भाविकांची मोठी उपस्थिती लाभली। कार्यक्रमाच्या प्रारंभी सामूहिकरित्या 5 वेळा श्री हनुमान चालीसाचे पठण करण्यात आले। लहान गोपाळ मंडळींनी एकाच तालावर केलेल्या सुरेल पठणाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले। त्यानंतर श्रीराम व श्री हनुमानाची आरती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते भरतभाऊ गावित, माजी जिल्हा परिषद सभापती संगीता गावित, मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील, राजू अग्रवाल यांच्यासह उपस्थित भाविकांनी केली। आरतीनंतर संपूर्ण मंदिर परिसर श्रीराम प्रभूच्या जयघोषाने दुमदुमून गेला। यावेळी भरतभाऊ गावित यांनी आपल्या मनोगतात सांगितले की आजच्या मोबाईलच्या युगात मुलांवर चांगले संस्कार घडविण्याचे काम श्री पवनपुत्र हनुमान चालीसा पठण सेवाभावी संस्था करत आहे। लहान मुलांनी एकाच तालावर केलेले हनुमान चालीसाचे पठण अतिशय प्रेरणादायी असून अशा धार्मिक व संस्कारक्षम उपक्रमांची समाजाला गरज आहे, असे सांगत त्यांनी ग्रुपच्या कार्याचे विशेष कौतुक केले। कार्यक्रमानंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। हनुमान चालीस हा 100वा मंगळवार आणि आज आपण हनुमान दादाच्या मंदिरामध्ये हा हनुमान चालीसा पठण केला, सामूहिकरित्या पठण केला। या ठिकाणी सांगताना विशेष आनंद होत आहे की हे 100 हनुमान चालीसा पठण इथं बसलेले माझे सर्व बालगोपाल यांनी सुरुवात केली। त्याबद्दल त्या सर्व बालगोपालांचं मनापासून कौतुक करतो। आणि ज्या माझ्या मित्रांनी ही हनुमान चालीसा सुरुवात करण्यासाठी प्रयत्न केला त्या सर्व माझ्या मित्रांचं मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो। एक नवापूर शहरामध्ये धार्मिकतेचं वातावरण यांनी निर्माण केलं। आज बघायला गेलं तर लहान मोठ्यांच्या प्रत्येकाच्या हातामध्ये आपण मोबाईल बघत असतो, पण या तरुण मित्रांनी या लहान बाल गोपालांना धार्मिकतेचं पुस्तक दिलं, हनुमान चालीसा पठण करण्यासाठी यांनी त्यांना प्रत्येकाला या ठिकाणी बोलवलं आणि हनुमान चालीसा पठण करून घेतलं। मनापासून कौतुक, अभिनंदन करावं तेवढं कमीच आहे। ही धार्मिकता आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये, तुमच्या आमच्यामध्ये असली पाहिजे। या ठिकाणी माझ्या सर्व माता भगिनी बसलेल्या आहेत, या जननी आहेत, यांनी आम्हा सर्वांना जन्म दिलेला आहे आणि त्या मातेच्या चरणी असे पुत्र जन्माला आले की ज्या प्रभू रामचंद्राने आम्हाला सर्वांना सुरक्षित ठेवलं, धर्म सुरक्षित ठेवला। आणि आज जर आपण खऱ्या गुण्या गोविंदाने राहत असेल तर ते रामराज्यामध्ये जसं प्रभू रामचंद्राने सगळ्यांना सांभाळलं त्या पद्धतीने येणारा दिवस हा सुद्धा रामराज्यासारखा आपल्या भागामध्ये व्हायला पाहिजे। आणि प्रत्येक घरामध्ये हा राम जन्म आला पाहिजे। प्रभू रामचंद्राचं आचरण हे प्रत्येक घराघरामध्ये झालं पाहिजे। आणि जसं प्रभू रामचंद्राला ज्या हनुमान दादाने साथ दिली आणि जेव्हा हनुमान दादा हे त्यांच्या बरोबर होते तर माता सीतेचं हरण झालं, तेव्हा याच हनुमान दादाने प्रभू रामचंद्राला साथ दिली आणि सीता मातेला परत मिळवून दिलं। आणि असत्यावर सत्याचा विजय करून आणण्यासाठी रामभक्त हनुमान आज सदैव त्यांच्या बरोबर राहिला। त्याच पद्धतीने आपण सुद्धा या नवापूर शहरासाठी सगळ्यांनी एकनिष्ठ राहिलं पाहिजे, परिवाराशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे, कुटुंबाशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे आणि विशेषतः धार्मिक दृष्ट्या आपण सगळ्यांनी एक राहिलं पाहिजे। हा संदेश हा आपण पवनपुत्र मित्र मंडळातर्फे देत आहोत।